नमस्कार मंडळी, रश्मी किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। बऱ्याच वेळेला घरी पाहुणे येतात किंवा एखादा कार्यक्रम असला की घरी पंचपक्वान्नाचा स्वयंपाक होतो। मग दुपारी असं पोटभर जेवले की रात्री तर आपल्याला थोडीशीच भूक लागते। मग काय करायचं? मग आपण जो सकाळी स्वयंपाक केला होता त्याच्यामध्ये थोडासा भात तर उरलेलाच असतो। मग आज त्याच भातापासून आपण एक पदार्थ बनवणार आहोत। चला पाहूया साहित्य। तर हा भात घेतलेला आहे, बेसन, ताक, खायचा सोडा, गरम मसाला, बाकीचं आपल्या घरामध्ये जे बेसिक मसाले असतात ते सर्व वापरायचे आहेत। चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वप्रथम मी कढई ठेवलेली आहे। आता त्याच्यामध्ये आपल्याला पाणी उकळून घ्यायचं आहे। एक पडी तेल घ्यायचं, तेल गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण ही राई टाकून घेऊया। राई तडतडली की थोडंसं जिरं टाकायचं, हिंग, हळद पावडर आणि ही मिरची पावडर। हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये पाणी टाकायचं। मग पाणी टाकताना काय करायचं, आपण याच्यामध्ये पाणी ओतायचं। तर पाणी ओतायच्या आधी गॅस कमी करून घ्यायचा आणि एका हातामध्ये झाकण घ्यायचं आणि असं पाणी ओतायचं, कारण काय पाणी कधी कधी अंगावर उडतं। पाणी टाकलं की लगेच झाकण ठेवून द्यायचं। आता एका बाजूला पाणी उकळतंय तोवर आपण ही मुठ्याची तयारी करून घ्या। तर त्यासाठी मी भात घेतलेला आहे। हे लाल लाल जे मध्ये दिसतंय ते त्याच्यावरती बीट उकड्या ठेवलं होतं म्हणून ते लाल लाल दिसते। भात असा हाताने चुरून घ्यायचा। आता हा भात चुरून घेतलेला आहे त्याच्यामध्ये बेसन टाकून घ्यायचं। हे 100 ग्रॅम बेसन आहे। आता त्याच्यामध्ये आपण जे घरातले बेसिक मसाले असतात ते टाकून घेणार आहोत। मिरची पावडर, धना जिरा पावडर, थोडा हिंग, हळद, थोडा मी गरम मसाला वापरते, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। त्याच्यामध्ये थोडा खायचा सोडा टाकून घेऊया। खायचा सोडा टाकला की रसमुठ्या थोड्याशा नरम होतात। हे सगळं आता मिक्स करून घेऊया। ह्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं। थोडं थोडं पाणी टाकून असं मिक्स करून घ्यायचं। आता हे पीठ आपण मिक्स करून घेतलेलं आहे, हे थोडंसं असं भजीसारखं करून घ्यायचं। एक 10 मिनिटं तसंच ठेवून देऊया। तोपर्यंत आपण इकडे पाणी उकळत आहे ते पाहणार आहोत। आता मी झाकण काढून घेते। पाणी चांगलं उकळलेलं आहे। आता त्याच्यामध्ये मी थोडंसं आलं टाकून घेते आणि 1 वाटीभर ताक। एक ताक टाकून लगेच हलवून घ्यायचं। तर परत एकदा आपण बघूया, पाणी चांगलं उकळलेलं आहे। आता त्याच्यामध्ये मी साखर टाकून घेते, तुम्ही गूळ टाकला तरी चालेल। आता ह्याच्यामध्ये आपण ते भाताचे गोळे केले होते ते सोडून घेणार आहोत। आता आपण असे छोटे छोटे भाताचे गोळे सोडून घेणार, अगदी छोटे, कारण आपण सोडा टाकलाय त्याच्यामुळे चांगलं फुलतात। हे आता आपण या पाण्यामध्ये राहतील एवढे गोळे सोडून घेतलेले आहेत। हे गोळे हलवायचे नाही, ते शिजले की वरती येतात। आता आपण पाहूया शिजले की नाही। मी झाकण काढून घेते। वरती तसे तरंगतात म्हणजे शिजले असते। ह्याच्यामध्ये आपण मीठ नव्हतं टाकलं
तर त्या पाण्याच्या हिशोबाने आपण आता मीठ टाकून घेऊया। याच्यामध्ये ताक टाकलं होतं म्हणून मी मीठ हे शेवटी टाकलं। आता आपल्या रसमुट्या तयार झालेल्या आहेत। ते आता मी काढून घेते। ह्याच्यात थोडंसं असं वरतून थोडंसं तूप टाकून घ्यायचं आणि हे पापड। तरी तुम्हाला ही रसमुट्याची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा। तुमचा अनुभव माझ्याबरोबर शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय श्री कृष्ण।